सुखनिदानाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच बोधदायक संदेश तुमच्यापर्यंत यावे यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. मित्रांनो, यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्यामुळे ते आपल्याला दिसून येत असते. म्हणून आपण ही मेहनत करावीच लागेल आणि ही मेहनत प्रत्येकालाच आयुष्यामध्ये करावी लागत असते. आणि जीवनामध्ये माणसाची पारख त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते. आणि जीवनात ते नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतं. म्हणून स्वामींशी नातं जोडून बघा. स्वामी तुम्हाला कधीच विश्वासघात करणार नाही आणि तुमच्यासोबत कोणतेही वाईट कृत्य होऊ देणार सुद्धा नाही. उलट तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद कायम असाच बरसत राहील हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि मी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या इच्छा, सर्व आकांक्षा ज्या असतील त्या सर्व पूर्ण हो आणि तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामी नक्कीच मदत करो. ही स्वामींचरणी प्रार्थना. या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत आणि ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरत असतो. म्हणून परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही. म्हणून वागण्यात खोटेपणा नसला ना की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. एवढं फक्त लक्षात घ्या. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. पण त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी खास असू शकतो. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका. कारण लोक सुखांचा नजर लावतात आणि दुःखांवर मीठ हे चोळत असतात. म्हणून समाजाची रीत बघा कशी आहे. लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण जे खरं बोलतो ते चांगल्यासाठी बोलतो यावर तुम्ही भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. निसर्गाच्या किमयेने आपल्या हातात धुवायची सवय लागली, पण आता मन धुवायची ही सवय लावून घेऊ म्हणजे अहंकार व द्वेष निघून जाईल आणि आपल्यातील माणुसकी सदैव जिवंत राहील. आणि ती माणुसकी जिवंत राहिलीच पाहिजे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि सकाळची सुरुवात अशी करावी, कालचे वाईट ते विसरावे आणि आज नवे काहीतरी फक्त आपण चांगले करत राहावे. कोणातीही गोष्ट न चिडता रागवता दुसऱ्याला सांगणे हे त्याला जमले ना त्याला आयुष्य जगायला जमले. कारण समोरच्यावर चिडणं खूप मोठं आहे आणि म्हणून खूप सोपं सुद्धा आहे. परंतु त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं हे तेवढंच कठीण आहे आणि अवघड सुद्धा आहे. म्हणून माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातील काठी कोणाला दिसत नाही. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच करावं आणि नाही ते सोडून द्यावं. आणि हेच फक्त आपण केलं पाहिजे. आणि आपण चांगल्या माणसांची ओळख आणि चांगल्या माणसांसोबत राहिलो तर मग जीवनात आपण भरपूर काही गोष्टी या मिळवू सुद्धा शकू. म्हणून देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिले आहेत. कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागेल. कष्ट मेहनत केल्याने शरीर आणि खरं व बोलणाऱ्यांमागे आणि वागण्याने मेंदू व हृदय हे स्वच्छ राहत असते आणि ते स्वच्छ नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून कुणाचे कान भरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता ही फक्त साफ असावी लागते आणि ती साफ तुम्ही ठेवली पाहिजे. म्हणून खूप आनंदामध्ये असताना आणि अति दुःखामध्ये असताना कोणताही निर्णय तुम्ही तुमच्या मनापासून घेऊ नका. खूप आनंदामध्ये असताना आणि म्हणून तुम्ही ते चांगले निर्णय घेऊ शकत नाही आणि तुम्ही उत्साहामध्ये चुकीचे निर्णय सुद्धा घेऊ शकतात. म्हणून जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो ना आणि इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते ना, जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो ना आणि जेव्हा आपल्याकडे त्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही आणि तेव्हा समजावे की आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहोत आणि आपल्यामध्ये माणुसकी ही आलेली आहे. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालावा. आणि कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचत नक्कीच असतो. म्हणून त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. नाहीतर मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं.
त्यांनी फक्त आपला उपयोग करून घेतलेला असतो, एवढंच फक्त आपण समजून घेतलं पाहिजे. कारण उपयोग करून घेणारी भरपूर माणसं या जगात आहेत, तेही तुम्ही ओळखलीच पाहिजे. आणि ती ओळखली तरच तुम्हाला या जीवनाचा अर्थ कळेल आणि या जीवनाचं सार्थक तुमच्याकडून नक्कीच होऊ शकेल. मित्रांनो, पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं, पण प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. पण कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमळ पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याचं ताकद हे फक्त कमळामध्ये असते. म्हणून नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली सुद्धा असते. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना जीवनामध्ये, तेव्हा मात्र आपल्यासाठी स्वामी चांगलंच करत असतात आणि कुठेतरी आपल्यासोबत चांगलंच घडत असतं. म्हणून इतकंच की ते आपल्याला कळत नाही आणि ते आपल्याला समजणार सुद्धा नाही. फक्त आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर विचार नक्कीच केला पाहिजे. आणि तो विचार केला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगला मार्ग आपल्याला देव सुद्धा दाखवेल. म्हणून जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याच्या जाणून बुजून त्रास देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली ना, तरी त्याला आयुष्याच्या केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे भोगावे लागेल. आणि निसर्गाचा नियमच आहे, जे पेराल ते नक्कीच उगवणार सुद्धा आहे. म्हणून इच्छाशक्ती हेच यशाचे रहस्य आहे आणि ती ज्यांच्याकडे आहे तो निश्चित यशस्वी होणार आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका. मग ते जवळचं असोत वा दूरचे असोत, हे फक्त समजून घ्यायला शिका. आणि प्रमाणापेक्षा जास्त सुख हे तुमच्या आयुष्यात अजिबात आलं नाही पाहिजे, कारण ते आलं की आपल्याला गर्व येतो आणि त्या गर्वामध्ये आपण अहंकारी आणि लोभी बनत असतो. म्हणून भजन म्हणजे सूर आहे, म्हणून भजन आपण केले पाहिजे आणि देवाचे नामस्मरण सुद्धा केले पाहिजे. म्हणून टाळ मृदुंग याची एकरूपता साधून प्राप्त केलेला ब्रह्मानंद आहे आणि परमेश्वराचे नामस्मरण देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगान आहे आणि अंतरात्म्याची प्रसन्नता व मनाला एकदम ताजे तवाने करणारी ऊर्जा आहे. म्हणून बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती ही मनातील शक्ती आहे आणि ती मनातील वाईट विचार ही काढून टाकत असते. म्हणून निस्वार्थ, निरपेक्ष, चांगलं बोलणे आणि वागणे हे आचरण करणे हे सत्य आहे आणि यातून मिळते ते फक्त समाधान, शांती व आनंद. आणि आयुष्यात असा रस्ता निवडायचा की ज्यावर चालताना कोणी आपल्या आई वडिलांच्या संस्कारावर बोट नको उचलायला आणि ते आपण कधी तशा गोष्टी करूही नये आणि मनातही आणू नये. एवढं फक्त लक्षात घ्या. जपता येत नसेल तर कुडतडू तरी नाही, कारण भावना मोर पिसाहूनही अधिक नाजूक व अलवर असतात. आणि दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काहीही नसलं तरी चालेल, पण किमान सर्वांना सन्मान देता आला पाहिजे आणि तो सन्मान नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. म्हणून शब्दांमुळे आनंद मिळतो, शब्दांमुळे दुःख मिळते, शब्दांमुळे समस्या निर्माण होतात, शब्दांमुळे उत्तरही सापडतात, शब्दांनी शापही देता येतात आणि शब्दांनी आशीर्वाद आणि शुभेच्छाही देता येतात. पण शब्दांनी शत्रुत्वही मिळते आणि शब्दांनी मित्रही जोडता येतात. पण शब्दांच्या आजारावर औषधच शब्दच असतात. म्हणून शब्दच आपण वापरले तर जीवनामध्ये आपल्याला कशातल्याही अडचणी येणार सुद्धा नाही. म्हणून माणसाच्या अश्रूची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही, माणसाच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही, परंतु माणसाच्या चुकांची नोंद मात्र ज्यांना त्यांचा संबंध नाही ना ते सुद्धा घेत असतात. म्हणून या चुका करताना आपण नीट समजून चुका केल्या पाहिजेत. आणि जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायला नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे आणि त्याच द्यायला म्हणजे आपण आपल्याजवळ माणुसकी जपली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. असे जीवनामध्ये कर्म मार्गाचे आचरण होत नाही आणि धर्माचे पालन होत नाही, योग साधनाही घडत नाही आणि खरे तर भोगही घडत नाही, पण यात त्यागही घडत नाही. आणि म्हणून राम नावावर विश्वासाने माणसाने विश्वास ठेवावा आणि मग पहाटेच्या वेळी नक्कीच तुम्ही स्वामींचे आणि श्रीरामांचे चिंतन हे केलेच पाहिजे. आणि ते केल्याने तुम्हाला दिवस अगदी चांगला जाईल आणि सोन्याचा दिवस तुम्हाला नक्कीच येईल. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या दिवसाची वाट पाहायची आहे आणि चांगले करायचे आहे आणि ते मनापासून करायचे आहे. बस तुमचा सगळं जीवन अगदी सार्थक होऊन जाईल आणि तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात निर्माण होतील. म्हणून एकदा स्वतःहून स्वतःला खुश ठेवण्याची सवय लागली ना की मग कोणी सोबत नसलं तरी दुःख होत नाही. आणि स्वतःवर प्रथम विश्वास ठेवा आणि कायम आनंदी राहाल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सर्व काही सार्थक करून घ्या. म्हणून निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आले पाहिजे, कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते आणि रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो
आणि दुःख पचले नाही तर नैराश्य आपल्या जीवनामध्ये वाढत जातं. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नाही. परिस्थिती कशी असो, जगण्यासाठी हिंमत नक्कीच कायम ठेवली पाहिजे. आणि कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात ही परावर्तित होत असते. तोपर्यंत फक्त आपल्याला संयम हा मात्र ठेवावा लागत असतो. म्हणून भिक्षा पात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छा पात्र कधीही भरत नाही. म्हणून समाधानातच खरे सुख आहे. आणि जो समजला तोच या जीवनातील खरा सुखी व्यक्ती आहे आणि तोच या जीवनाचं सुख अनुभवू शकतो. म्हणून जर धुक्याच्या पलीकडे एक सुंदर निसर्ग लपलेला असतो, तसंच दुसऱ्याच्या दुःखाच्या पलीकडे एक सुंदर सुख आपली वाट पाहतच असतं. फक्त थोडा वेळ संयम ठेवता आला पाहिजे. कारण उशिरा मिळालेलं फळ हे कायम गोडच असतं आणि ते आपल्याला गोडच लागत असतं. म्हणून एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे हे नेहमीच आचरणात आणले तर जीवनाला एक नवीन आयाम प्राप्त होईल. आणि म्हणून दुसऱ्यांनी चांगले म्हणावे ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता नक्कीच आले पाहिजे. आणि समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला ना, तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. येथे वेळ वाया घालवायचा नाही आणि आपल्या वाचून कुणाचं अडत नाही. आणि हे विचारातही मनात आणू देखील नका. आणि इथं पद्यातील बादशाह सुद्धा हरवला तर जोकरला बादशाह नक्कीच बनवलं जातं. मग तुम्ही हे समजून जायचे की कोणा वाचून कुणाचंच राहत नाही, म्हणून आपल्या वाचूनही कुणाचं राहणार नाही आणि कुणा वाचूनही आपलं सुद्धा राहणार नाहीये. म्हणून माणसाच्या शरीराला सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणतीच सर्जरी वाचू शकत नाही. त्यामुळे माणसाने मन नेहमी भक्कम ठेवावे आणि मनाचा व्यायाम त्याने नक्कीच करावा. आणि तो व्यायाम फक्त होईल म्हणून गुरुचिंतनाने आणि गुरु नामस्मरणाने. नक्कीच नामस्मरण करा, बघा तुम्हाला चांगले अनुभव येतील. आणि आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठेतरी तुम्ही काहीतरी करू शकाल अशी संधी असतेच. मग तुम्ही फक्त हार मानू नका आणि मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि तुमच्याशी चांगल्या दोन गोष्टी नक्कीच बोलू शकेल. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही आणि आपले स्वामी तर अजिबात कमजोर नाहीत. म्हणून आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. आणि ते आपले सामर्थ्य आणि आपले नशीब हे नक्कीच लिहितील आणि आपल्याला चांगले दिवस सुद्धा नक्कीच आणतील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी एकटं जगायला पण शिका. जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा तुम्हाला मदत गोळा होतो. पण वेळ वाईट असेल ना तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण हे कळतच नाही. आणि भक्तीसारखी शांतता व कशातच नाही. आणि भगवंता एवढं बलवान कुणीही या जगात नाहीये. म्हणून जीवनामध्ये माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला. कारण आपल्या कर्माची, चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद जशी देवांकडे असते ना, तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते. आणि हे लक्षात कायम आपल्याला असू द्यायला हवं. म्हणून जीवनात काही व्यवहार करताना फायदाच तुम्ही बघू नका आणि त्या व्यक्तीच्या मनाकडे आणि माणुसकीकडेही तुम्ही जपा. म्हणून माणुसकी जपली तर सर्व काही तुम्ही या जीवनामध्ये मिळवू शकाल. आणि कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत, आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि स्वाभिमान. यापैकी एकाशी जरी तडजोड केली तरी आयुष्य डळमळीत होऊ देऊ नये. आणि आयुष्य हे तुमच्या चांगल्याच मार्गाला सुद्धा लागणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या तीन गोष्टी ओळखू शकतो. एक म्हणजे दुःख, दुसरं म्हणजे प्रेम आणि तिसरं म्हणजे शांत राहण्यामागील तुमचं कारण. आणि हे जे व्यक्ती ओळखते ती तुम्हाला अगदी मनापासून प्रेम करत असते आणि मनापासून तुमच्यावर ती जीव उधळत असते. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जोडली जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसे ही परकी मात्र होऊन जात असतात. म्हणून स्वामी सोबत असताना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी असं स्वामी म्हणत आहेत. मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही असं आपल्याला स्वामी सांगत आहेत. म्हणून आपण त्यांच्या हुकुमावर आणि त्यांच्या नियमावर चालायचं आहे. नक्कीच आपल्याला चांगले दिवस हे बघायला सुद्धा मिळतील. म्हणून स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका, काही होत नाही. त्यांच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते, एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून गाव गोळा करून सगळ्यांचीच गरज भागते, पण एकनिष्ठ राहायला इमानदारी रक्तात असावी लागते. आणि ती इमानदारी ज्याच्या रक्तात असली ना
तो व्यक्ती भरपूर आयुष्यामध्ये पुढे जात असतो. आणि म्हणून वय हे सरलेल्या वर्षावर नाही तर सोसलेल्या गोष्टींवर ठरत असतं. आणि आपण कोणत्या परिस्थितीतून वर आलोय यावर आपलं वय आणि आपला अनुभव हा ठरत असतो. म्हणून पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपलीच माणसं असतात आणि ज्यांना आपण चांगल्या प्रकारे ओळखत असतो. म्हणून स्वामी म्हणत आहेत, अरे, जो माझा हात पकडतो ना त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज अजिबात भासत नाही. आणि फक्त तुम्ही एकदा स्वामींचे पाय धरून बघा आणि त्यांचे नामस्मरण करून बघा, नक्कीच तुम्हाला त्यांचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ज्याने जे दिलंय मला त्याला ते दुपटीने मिळावं इतकी प्रार्थना आहे देवाकडे. आणि अशीच प्रार्थना तुम्ही जीवनामध्ये प्रत्येकाकडे करत राहा. म्हणून एकटा मनातून उतरतील ना माणसे तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते या गोष्टीचा पाठलाग थोडा पण फरक पडायला नाही पाहिजे. आणि ती बदललेली तिथेच विषय संपला हेच लक्षात ठेवायचं आणि त्या माणसांना आपण इग्नोर करायचं आणि आपल्या मार्गाने आपण मार्गस्थ व्हायचं असतं. म्हणून आज असलेला माणूस असेल का माहीत नाही, पण हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का माहीत नाही. पण अचानक जातं कोणीतरी निघून आणि तो गेल्यानंतर तू रडलेले त्यांना दिसेल का माहीत नाही. म्हणून सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा, तो हे करून ऐकून परत येईल का वाच याचं उत्तर नाही. म्हणून हाय त्याला जप, नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का माहीत नाही. म्हणून आपण जो व्यक्ती आपल्याजवळ आहे त्याला नक्कीच मनापासून आणि अंतरात्म्यापासून जपलं पाहिजे. आणि कोणीतरी खूप छान सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेला पण परत येईल, पण नशिबात नसेल तर आलेलेही निघून जाईल. आणि त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका आणि जे मिळतंय ते सांभाळायला फक्त शिका. म्हणून खचून जायचं नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख आणि अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ येणारच असते. आणि त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही आणि अजिबात डगमगायचं नाही. ढगाळलं हे आसमंत, मेघ वर्षाव झाला, हातभार लावण्या बळीराजाला स्वतः पांडुरंग आला. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, स्वतः पांडुरंग जर आपल्याला मदतीला येत असेल तर आपली भक्ती तशी असायला हवी आणि आपल्या भक्तीमध्ये तेवढा निस्वार्थपणा सुद्धा असायला हवा. म्हणून खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्कीच बना. कारण कळत जरी सोन्याचा असलं ना तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक मात्र नक्कीच होतात. म्हणून दुसरी संधी म्हणजे पुन्हा विश्वासघात. आणि काळ बदलतो पण माणसाचा स्वभाव नाही. म्हणून दुसरी संधी तुम्हाला कोणी देत असेल तर नक्कीच ते तुमच्या वाईटावर टपलेले असतात आणि तुमच्या वाईटाच्या मागेच ते येत असतात. म्हणून दुसरी संधी ही कुणालाच देऊ नका आणि द्याल तर नक्कीच पारखून द्या. म्हणून वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवत असतात. म्हणून मित्रांनो, पुसणारं कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे. कोणीचेच डोळे भरणार नसतील तर मग मरण सुद्धा आपल्यासाठी व्यर्थ असतं. म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर अपयशाला घाबरणं सोडून द्यावं लागेल. आणि समजून घेणाऱ्याला नेहमीच कमी लेखलं जातं आणि आपण प्रत्येकाला समजून घेतो म्हणून लोक आपल्याला नक्कीच कमी लेखत असतात. म्हणून चांगली वस्तू, चांगली माणसं, चांगले दिवस आहे की माणसाने जुने दिवस फक्त विसरू नये आणि ते फक्त लक्षात ठेवायचे आहेत. आणि शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर असं उत्तर असतं आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर मात्र नक्कीच असतं. म्हणून तोल जीवनात सांभाळता आला नाही तर तरी चालेल, पण तोंड मात्र तुमचं नक्की सांभाळता आलं पाहिजे. कारण यांनी भरपूर माणसं तुम्ही बिघडून द्याल आणि भरपूर माणसं तुम्हाला सोडून देखील जातील. म्हणून आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देवमाणूस म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत आणि आपले वडील आहेत. आणि त्या दोघांना आपण मनापासून प्रेम केले पाहिजे आणि मनापासून त्यांना जपलं पाहिजे. आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्यालाच लढावी लागत असतं. कारण आजकाल लोक साथ कमी आणि ज्ञानाचं जास्त देत असतात. आणि म्हणून क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागत असतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागत असतो. म्हणून या दोघं वाक्यांमध्ये तुम्हाला यातून काय घ्यायचंय हे तुम्हाला शिकायचं आहे. म्हणून काही गोष्टी सोडून द्यायला असतात आणि सगळ्यात धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. म्हणून तुम्ही फक्त थोड्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात ठेवा, पण त्या चांगल्या ठेवा आणि चांगल्या प्रकारे त्या तुमचं नातं निभावतील अशा ठेवा. म्हणून आयुष्यात आलेली एक चांगली व्यक्ती पूर्ण आयुष्यात आपलं बदलून टाकत असते. नाहीतर आपल्याला आयुष्याचा मोठा धडा ती व्यक्ती देत असते आणि त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून कधी कधी वाटतं की आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि उरला गृहपाठ हा नक्कीच चांगला होता आणि खूप चांगला होता. आणि ते दिवस नक्कीच परत यावे असं आपण देवाकडे मागू शकतो. आणि देवही आपल्याला ते दिवस आता देऊ शकत नाही,
कारण ते बालपण होतं आणि ते निघून गेलेलं आहे. म्हणून धावायचे असेल तर पाय मजबूत ठेवा आणि संघर्ष करायचा असेल तर मन मात्र खंबीर ठेवायला हवं. माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचं मन जपत असतो आणि दुसऱ्याला नक्कीच तो जास्त प्रेम करत असतो. म्हणून मला आठवणी जपायला खूप आवडतात, कारण माणूस बदलतो पण आठवणी तशाच राहतात आणि त्या शेवटपर्यंत तशाच राहतील. आणि तो माणूस सुद्धा त्या आठवणींना विचारत नसेल, पण मी मात्र त्या आठवणींना जपून ठेवत असतो. कारण त्या आठवणी आठवल्या की आपल्याला सुद्धा नक्कीच थोडंसं हसू येत असतं आणि थोडंसं रडू देखील येत असतं. म्हणून आयुष्यामध्ये जे कष्ट न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते कष्ट न करता मिळत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा, कारण उद्या कोणी म्हणायला नको याला मी मोठं केलंय आणि याला भरपूर काही गोष्टींना मी स्वतः जबाबदार आहे, असं कोणी म्हणायला नको. आणि तशा व्यक्ती असतील तर त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं असतं. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचा कधी तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधी तुम्ही मात्र फसवू नका. म्हणून स्वतःच्या चुका स्वतःला सहज कळाव्यात इतकं जरी माणसाने शहाणे झाले पाहिजे. आणि तेवढे माणूस शहाणा झाला की त्याला संपूर्ण आयुष्य कळालं आणि त्याने भरपूर अनुभव घेतलेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुझे दिवस चांगले येणार, तुझी स्वप्न पूर्ण होणार, फक्त तू विश्वास ठेवायला शिक, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे फक्त आपले स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी सांगतात, त्याच माणसांच्या डोळ्यात पाणी येत असतं ज्याने भरपूर काही कष्ट केलेले असतात आणि भरपूर काही जीवनामध्ये अनुभव घेतलेले असतात. आणि ते अनुभव चांगले सुद्धा असतात आणि वाईट सुद्धा असतात. म्हणून जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जगायचं आणि वागायचं असेल ना, तर कधीच यशस्वी आपल्याला होता येणार नाही आणि आपण होऊ शकत नाही, कारण आपण दुसऱ्यांच्या मनावर जगत असतो. म्हणून आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते आणि जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकत देखील असतात. म्हणून माझं पण चांगलंच होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. म्हणून स्वामीही आपलं कधीच वाईट होऊ देणार नाही. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असं स्वामी सांगत आहेत. आणि म्हणून स्वामींचा ऐका, नक्कीच तुमचा मार्ग मोकळा होईल आणि चांगल्या मार्गाला तुम्ही लागाल. म्हणून काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर सद्गुरू असतील तर विजय हा तुमचाच होईल आणि शेवटपर्यंत स्वामी तुमच्यासोबत नक्कीच असतील. म्हणून आपण ज्या व्यक्तीच्या मेसेजची वाट बघतो ना, ती व्यक्ती दुसऱ्यांसाठी फ्री आणि आपल्यासाठी बिझी मात्र नक्कीच असते. तेव्हा समजून जायचे की त्या व्यक्तीला आपली गरज ही पूर्णपणे संपलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या मागे परत परत तुम्ही कधी जायचे नाही. म्हणून आधी नकारात्मक विचार सोडा. पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे आपल्यासाठी होत असतात आणि ते नक्कीच होतील. म्हणून जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे, आणि तो भाव सापडणार सुद्धा नाही. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू मात्र पंखात कायम भरारी ठेव आणि तुझ्या मनामध्ये जिद्द ठेव आणि संयम ठेव. तूच पुढे जाणार आहेस हे फक्त लक्षात ठेव. म्हणून उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. दिवसभर कोणतीही समस्या तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामस्मरणात मात्र नक्कीच आहे. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मात्र मिळत असते. आणि तो दरबार सगळ्यांसाठी सर्व काही देत असतो. म्हणून नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार जीवनाचा डाव, स्वामी हाय पाठीशी, तुम्ही नका कशाचं टेन्शन घेऊ. म्हणून त्याच माणसाच्या डोळ्यात पाणी येत असताना मित्रांनो, ज्यांनी नक्कीच काहीतरी वाईट प्रसंग आयुष्यामध्ये बघितलेले असतात आणि वाईट गोष्टीला ते सामोरे गेलेले असतात. म्हणून त्या अनुभवातून ते शिकत असतात आणि तुम्हाला काहीतरी सांगत असतात. मग स्वामीच तुम्हाला अशी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये पाठवत असतात आणि त्या मागून तुम्हाला काहीतरी अर्थ सांगण्याचा प्रयत्न स्वामी नक्कीच करत असतात. म्हणून ते अर्थ आपण समजून घेतले पाहिजे आणि ते काय सांगत आहेत हे आपण नक्कीच आपल्या मनापासून आपण विचार केला पाहिजे. म्हणून कुणीही चोरू शकत नाही ना अशी संपत्ती कमवा, ते म्हणजे ज्ञान. म्हणून आयुष्याची एक वेळ अशी येते जेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती, सारं काही, तरी आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं. म्हणून त्याचंच नाव मनशांती असतं. आणि माणसाने मोठं होण्याची महत्वाकांक्षा न ठेवता समाधानी जीवन मिळवण्याची नक्कीच आपण अपेक्षा ठेवावी आणि तसंच जीवन आपल्याला मिळेल सुद्धा. एक फक्त लक्षात ठेवा की दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो, पण दुःख देणारा माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही.
काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, पण कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहत असतात. म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या भांड्यात पाणी ओतलं तर पाण्याचा आकार त्या भांड्याच्या आकाराचा होतो, त्याचप्रमाणे मन ज्या वस्तूचे चिंतन करते तीच वस्तू ते बनत असतं. आणि म्हणून मनात ईश्वराचे नामजप सतत चालू ठेवल्यास मन नामरूपी म्हणजेच ईश्वररूपी हे बनत असते. म्हणून सगळ्यात कठीण आसन म्हणजे आश्वासन आहे, आणि सगळ्यात लांब श्वास म्हणजे विश्वास आहे, आणि सगळ्यात कठीण योग म्हणजे वियोग आहे, आणि सगळ्यात चांगला योग म्हणजे सहयोग आहे. म्हणून हे लक्षात ठेवायला विसरू नका. भजन म्हणजे नक्कीच तुमचं मन अगदी निर्मळ करून टाकेल. आणि जेव्हा तुम्ही भजन करता किंवा नामस्मरण करता तेव्हा तुमचा देवाचा असा सहयोग होत असतो. आणि देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. म्हणून भगवंताचे लक्ष आपल्या नक्कीच मनाकडे आहे आणि देहाकडे आहे. म्हणून ते देह आणि मन चांगलं ठेवा. आणि जो दुसऱ्यांच्या हिताचा पवित्र व स्वच्छ मनाने चांगला विचार करतो ना, त्याचा विचार साक्षात परमेश्वर नक्कीच करत असतो. म्हणून परमेश्वराप्रती मन स्थिर असणाऱ्या व्यक्तींचे खूप कठीण परिस्थितीतही आत्मबळ ढळत नाही. आणि वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. कारण हीच वेळ असते जे तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तुमचं आयुष्य चांगल्या मार्गाला लावत असते. म्हणून सूड घेतल्याचा आनंद एक दिवस टिकतो, पण श्रमा केल्याने मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक कमी होतो. आणि जीवनात जेवढे कमी विरोधक असतील तेवढीच आपण जास्त प्रगती नक्कीच जीवनामध्ये करू शकू आणि चांगल्या मार्गाला आपण लागू शकू. म्हणून दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे आणि मला फक्त निमित्त म्हणून या धर्तीवर पाठवले आहे. म्हणून हे मी निमित्त हे असून सुद्धा इतरांपेक्षा मला तू भरपूर दिले आहेस. आणि राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांतीने जाऊ दे. आणि नक्कीच आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद आम्हाला दे व तुझी आठवण सतत आम्हाला या आयुष्यामध्ये होऊ दे. एवढंच फक्त स्वामीराया तुमच्याकडे मागणं आहे. आणि म्हणून विश्वास ठेव, समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे आणि ती स्वामी शक्ती आहे. आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. आणि तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, या जीवनामध्ये फक्त विजय हा तुझाच होईल आणि विजय हा तुझा होणारच आहे. म्हणून आपण किती चांगले आहोत हे महत्वाचे नाही, पण आपण इतरांसोबत किती चांगले वागतो हे मात्र महत्वाचे आहे. आणि चांगलं वागणं, प्रामाणिक राहणे, सत्याच्या मार्गाने चालणं हा जीवनाचा आरसा आहे. आणि जितका आपण त्याचा वापर करतो तितकी आपली चमक वाढत जाते आणि नक्कीच शेवटपर्यंत चमक देखील आपल्या आयुष्यात टिकत सुद्धा असते. म्हणून एकमेकांना तुम्ही सहकार्य करत राहा आणि एकमेकांना जपत राहा. कारण एकमेकांना जपत राहिले तरच आयुष्याचा मार्ग हा चांगल्या पद्धतीने चालत असतो. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका. हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. परंतु चालू ठेवा आणि एक दिवस यश नक्कीच मिळेल. आणि तुम्ही फलप्त नक्कीच हिंमत ठेवा, नक्कीच तुम्हाला यशही गाठेल. म्हणून तुमचे नाव सर्वोच्च स्थानी असेल असे फक्त मनात ग्रहण धरा आणि स्वामींचं नाव घ्या. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि जीवनात कधी मागे वळून बघितले तर आपल्याला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे की आपण खरंच बदल घडवून आणला. आणि जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हे शब्द जर केंद्रस्थानी असतील तर कुठलेही काम सहज आणि निश्चयच नक्कीच पूर्ण होईल. आणि ते पूर्ण झाल्याशिवायही राहणार सुद्धा नाही. म्हणून अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. म्हणून गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. म्हणून माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलं आहे याची यादी मात्र त्यांची त्यांच्या जवळच असते. एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपण जीवनामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो आणि कोणत्या गोष्टी आपल्या हातून चांगल्या घडतील यावर फक्त लक्ष दिले पाहिजे. आणि ते लक्ष दिले तर नक्कीच तुम्हाला चांगल्या अनुभवाची नक्कीच जोड मिळेल आणि चांगले अनुभव सुद्धा तुम्हाला जीवनात मिळतील. म्हणून ज्या नात्यात एकमेकांसाठी प्रति सन्मान असतो, मर्यादा असतात, विश्वास असतो, प्रामाणिकपणा असतो, त्याच नात्यांची वयोमर्यादा जास्त असते. आणि ज्या दर्जाचे विचार असतात त्याच दर्जाचे आयुष्य असते. त्यामुळे विचारांचा दर्जा चांगला हवा आणि चांगल्या विचारांनीच मनातील अंधार दूर करायचा असतो. कारण आपल्याकडे जेव्हा चांगले विचार असतात ना, तेव्हाच आपण चांगल्या मार्गावर असतो आणि चांगल्या मार्गावर असताना आपल्याला चांगली माणसं सुद्धा भेटून जात असतात. म्हणून बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात आणि मनापासून ते अगदी निर्मळ असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक
सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात आणि दुसऱ्यांसाठी चांगलं व्हावं यासाठी ते भरपूर प्रयत्न करत असतात. म्हणून स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला महान समजा. हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल आणि ज्याचे विचार आणि कृती सत्य आहेत त्याचा रथ आजही श्रीकृष्ण नक्की चालवत असतात. आणि म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवायला शिका आणि स्वामींचं व्हायला शिका. स्वामीही तुम्हाला मनापासून प्रेम करतील आणि तुमच्यावर कृपेचा सागर नक्कीच ओवाळतील. म्हणून मित्रांनो, स्वामी ही अशी शक्ती आहे जी तुम्ही एकदा ओळखली की तुम्हाला त्यांचा अनुभव यायला लागतील आणि त्यांचे अनुभव तुम्हाला एकदा यायला लागले की तुम्हाला समजत जाईल की स्वामींविषयी आपण कशी भावना ठेवली पाहिजे आणि स्वामींविषयी आपण कसे जगले पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या विचारांना जोड द्या आणि चांगल्यावर तुम्ही भर द्या. नक्कीच तुमच्यासोबत चांगलं सुद्धा होईल. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करता त्या का होतात आणि कशामुळे होतात हे फक्त तुमच्या मनाला माहिती असतं आणि तुमचा मन हेच तुम्हाला सगळं काही उत्तर देत असतं. फक्त आपण ते नक्की समजून घ्यायला हवं आणि ती नक्कीच आपण जीवनशैली आत्मसात करायला हवी. तेव्हा आपल्याला समजत जातं की आपण काय करतोय आणि आपण कशासाठी एवढ्या गोष्टी करत असतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला फक्त तुमच्या मनाचं ऐकायचं नाही तर तुमच्या मेंदूचं सुद्धा ऐकायचं आहे. आणि म्हणून तुमचा मेंदूही तुम्हाला भरपूर काही संकेत देत असतो. आणि म्हणून तुमच्या आयुष्यात हे एक मोलाचा बोध आपल्याला प्राप्त होत असतो आणि तो म्हणजे तुमचं सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी कठीणतम व आव्हानांवर मात करण्यासाठी एक नैसर्गिक तत्व तुम्ही ओळखायला पाहिजे आणि ते वापरलं पाहिजे. या तत्वावर तुमचे इच्छित परिणाम आधारित आहेत आणि तत्व आपण कशी वापरू याच्यानुसार त्यांचे प्रत्येक भिन्न आहेत आणि आपली ऊर्जा, बुद्धी, प्रतिभा यावर ते ठरेल. पण शेवटी तुम्हाला नक्कीच कुटुंबात आणि कामात यश हे सदैव ते यश ज्या तत्वाशी निगडीत आहे त्या तत्वाशी बांधील असल्यानेच मिळत असते. आणि अनेक लोकांना मात्र ही गोष्ट पटत नाही आणि कदाचित त्यांना याची जाणीवच नसते. आणि खरं तर तत्वनिष्ठ विचार हा परंपरागत संस्कृतीपेक्षा नक्कीच भिन्न असतो. आणि हा विरोधाभास नेमका काय असतो हे आपल्या समोर येणाऱ्या अगदी नेहमीच्या आव्हानांपैकी काहींची उदाहरणे नक्कीच आपण घेऊ शकतो आणि ते तुम्हाला मी सांगतो. भीती आणि असुरक्षितता. आज जगात अनेक लोक भीतीने ग्रासले आहेत. त्यांना भविष्याची चिंता पोखरते. ऑफिस आणि बिझनेसमध्ये त्यांना असहायता जाणवते आणि त्यांना नोकरी सुटण्याची आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवता येईल का याची भीती वाटत असते. म्हणून या असहायतेमुळे ते घरात किंवा ऑफिसमध्ये निर्भयपणे जगू शकत नाही आणि असे लोक इतरांवर विसंबून राहतात. आणि आता या समस्येचं आपल्या संस्कृतीनं परंपरेनं दिलेलं उत्तर आहे, अधिकाधिक स्वावलंबी व्हा, स्वतंत्र व्हा आणि मी सर्व लक्ष मी आणि माझं यावरच केंद्र करीन आणि मी माझं सर्व काही उत्तम करेन आणि कामाच्या बाहेर माझा खरा आनंद मिळवेन अशीच धारणा तयार ठेवा आणि होत असते. म्हणून लक्षात घ्या, स्वतःच्या स्वातंत्र्य हे एक महत्त्वाचं जीवनमूल्य आहे. पण आपण नेहमी इतरांवर अवलंबून जगत असतो आणि हीच तर समस्या आहे. आणि सर्वोच्च यशासाठी, सर्व क्षमतांच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला गरज असते ती वेगळ्या कौशल्याची आणि ते म्हणजे परस्परावलंबन, अर्थात परस्परांना सहकार्य करण्याची. म्हणून मला ते आत्ताच हवंय आणि लोकांनी अनेक गोष्टी हव्या असतात आणि त्या देखील आत्ताच्या आत्ता आणि अगदी आत्ताच्या आत्ता ताबडतोब. मला पैसा, एक छानसं मोठं घर, आलिशान कार, सर्वोत्कृष्ट करमणुकीचं साधन हवं आहे आणि मला हे सगळं हवंय कारण माझी योग्यताच तशी आहे. म्हणून आजच्या क्रेडिट कार्ड संस्कृतीचा नारा आहे, आत्ता विकत घ्या, पैसा नंतर द्या. पण आपलं आर्थिक वास्तव समोर येतं तेव्हा जाणवतं की आपल्या कमवण्यापेक्षा आपला खर्चच खूप मोठा असतो आणि यशाची आठवण आपल्याला वारंवार करून दिली जाते आणि ती सुद्धा अतिशय वाईट प्रकारे. म्हणून कामाचं दडपण खूपच असतं. कितीही काम केलं तरी ते अपुरंच वाटू लागतं आणि तंत्रज्ञानात इतक्या झपाट्यानं प्रगती आणि बदल होतात की या वेगात आणि जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपण केवळ साक्षर, सुशिक्षित असणं खूप कुचकामी ठरू शकतं. आणि इथं सतत पुन्हा पुन्हा नवीन शिकायत राहावं लागतं आणि स्वतःचा शोध घेत राहावं लागतं. म्हणून आउटडेटेड न होण्यासाठी मनाची मशागत सतत करावी राहायला लागते. म्हणून आपल्या क्षमतांना धारदार करावं लागतं. आणि ऑफिस बिझनेसमध्ये बॉसचा असा वर्ग असतो जो नेहमी आउटपुटच्या परिणामांच्या मागे लागलेला असतो. आणि बॉस लोक तरी कुठं चुकीचे असतात म्हणा, कारण स्पर्धा अधिक तीव्र असते आणि इतकी की जीवन मरणाचा प्रश्न यात उरलेला असतो. म्हणून आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीची प्रोडक्शन निर्मिती ही करावीच लागते आणि सतत निर्मितीच्या गतिमानतेत व्हावं लागतं. कारण पण यशाचं खरं रहस्य हे स्थिरता आणि वृद्धी. तुम्ही केवळ तिमाहीचे आकडे पाहत असाल आणि आजपासून 5 ते 4-10 वर्ष ही यश टिकेल आणि तुमची भरभराट होईल अशी गुंतवणूक करत आहात का?
मग आपला समाज आणि वॉल स्ट्रीट केवळ एका गोष्टीसाठी ओरडत आहे, आम्हाला आज रिझल्ट हवे आहेत आणि म्हणून. पण तुम्हाला केवळ यांच्यासाठी रिझल्ट हवे आहेत की त्यांच्यासोबत उद्याची यश मिळवून देईल? आणि अशा आपल्या कौशल्य क्षमतात इन्व्हेस्टमेंट करण्याची तुमची तयारी आहे का? मग आजचं काम आणि उद्याच्या चिरकाल यशाची तरतूद यात संतुलन साधताना अटळ आहे. आणि तुमचं आरोग्य, वैवाहिक सुख, नातेसंबंध आणि सामाजिक गरजा याबद्दल हे सत्य आहे. म्हणून दोषारोप आणि बळीचा बकरा असतो. म्हणून समस्या दिसतात इतरांच्या माती खापर फोडण्याची वृत्ती सर्वत्र दिसते. म्हणून माझा बॉस एवढा मूर्ख हिटलर नसता तर मग माझा जन्म गरीब घरात झाला नसता तर. मग मी जर बऱ्या ठिकाणी राहत असलो असतो तर माझ्या वडिलांच्या रागीट स्वभाव माझ्यात आला नसता तर. मग जर माझी मुलं एवढी भांडकुदळ नसती तर. जर अमक्यानं आमच्या ऑर्डर्सचे एवढे घोळे घातले नसते तर. आणि जर आम्ही अशा डाऊन मार्केट असणाऱ्या इंडस्ट्रीत कामाला नसतो तर. मग जर आमचे कर्मचारी एवढे आळशी आणि ध्येयहीन नसते तर. म्हणून जर माझी बायको मला समजून घेणारी असती तर. म्हणून जर हेच पालुदब हे आपण कायम घोकत असतो आणि समस्या दिसताच त्यासाठी कोणत्या तरी माणसाला आणि अन्य गोष्टीला दोष द्यायचा जणू नियमच तयार झालाय. आणि इतरांवर दोषारोप करून आपण प्रश्नांच्या जाळ्यात गुंतत जातो. आणि मला किमान एक माणूस असा दाखवा की जो परिस्थितीचा विनाअट स्वीकार करतो आणि तो आपली जबाबदारी स्वीकारण्या एवढा नम्र आहे. मग मी तुम्हाला निवडीत काय ताकद असेल ते दाखवेन. म्हणून नैराश्य आणि नकारात्मकता ही प्रत्येकामध्ये भरलेली असते. नैराश्य हे दोष देण्याच्या प्रवृत्तीचे फळ आहे आणि परिस्थितीचा मी बळे आहे आणि मी दुर्गतीचे दुर्दैवाचे फळ आहे. ही भावना मनात रुजताच आपला आशीर्वाद नाहीसा होतो आणि आपली इच्छाशक्ती खुंटते. आणि मी तर एक प्यादा आहे आणि मी इतरांच्या हाताचं बाहुलं आहे आणि मी चाकातला एक खिळा असल्यानं काहीच माझ्या हाती नाही आणि मी तरी काय करू सांगा. म्हणून हुशार, बुद्धिमान म्हणवल्या जाणाऱ्या अनेक लोकांच्या मनात हा विचार पक्का होतो आणि पाठोपाठ येते ती नाउमेद, निराशा, निरुत्साह. आणि अनेक लोक, विशेषतः तरुण पिढी, बचावात्मक पवित्रा बाळगते आणि आयुष्यात माफक अपेक्षा ठेवाव्यात आणि जेणेकरून कोणाचीकडून अपेक्षा भंगाचं दुःख भोगावं लागणार नाही. पण याविरुद्ध असणारा सकारात्मक विचार म्हणजे माझ्या जीवनातील सर्जनशील ऊर्जा म्हणजे केवळ मीच आहे असं आपण नक्कीच ठरवलं पाहिजे. आणि म्हणून बिघडलेला ताळमेळ, हरवलेला समतोल आपण कसा नीट करायचा ते बघूया. जमाना आहे सेलफोनचा आणि या जमान्यातलं जीवन वेगमिश्रित आहे आणि इच्छा, अपेक्षांचं, तणावांचं आणि दमछाक करणारं झालं आहे. म्हणून टाइम मॅनेजमेंट, भरपूर सुख मिळवायचे हाव, टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने अधिकाधिक काम करण्यात गुरफटलेला आपण. त्यामुळे सर्व काही असूनही आपल्याला अभाव जाणवतोय आणि आरोग्य, नातेसंबंध, अंतर्बाह्य एकाग्रता आणि अशा अनेक गोष्टी कायम दुय्यम आणतो. आणि ते देखील आपल्या कामाला अत्यधिक महत्त्व देऊन काम पूर्ण करण्यासाठी लवकर जा, रात्रीचा दिवस कर, अधिकाधिक काम करा, सध्या थोडा सुखाचा त्याग करा, हे जगण्याचं सूत्र बनलंय. पण यामुळे ना आयुष्यात संतुलन आहे ना मानसिक शांती. आणि खरं तर ज्याला आपल्या आयुष्यात सर्वोच्च प्राधान्य कशाला द्यावं हे समजतं त्याला समतोल आणि समाधान लाभत असतं. म्हणून मला कुणीतरी समजून घ्या असं आपण म्हणत असतो. आणि यात माणसाची सर्वात मोठी भूक असते ती इतरांना मला समजून घ्यावं हीच. म्हणून माझं म्हणणं कुणीतरी ऐकावं, मला सन्मान द्यावा, माझा आब राखला जावा, माझ्या इतरांवर प्रभाव पडावा असं सर्वांनाच वाटतं. पण पुष्कळांना असं वाटतं की प्रभावी संवाद साधणं हीच इतरांवर प्रभाव पाडण्याची गुरुकिल्ली आहे. आणि तुमच्याशी कुणी बोलत असतं तेव्हा त्याचं म्हणणं नीट ऐकून घेण्याऐवजी मी या माणसाला आता काय उत्तर देऊ याचा विचार करण्यातच तुमचं मन अडकतं. आणि तुमचा प्रभाव खऱ्या अर्थानं तेव्हाच पडतो जेव्हा इतरांना असं वाटतं की तुम्ही त्यांना समजून घेतलाय आणि तुम्ही त्यांचं म्हणणं मनापासून आणि खुलेपणानं ऐकून घेतलाय आणि त्यांना खात्री पटायला हवी. पण बरेच लोक भावनिक स्तरावर दुबळे असतात, इतके की समोरच्याचं माणसाचं म्हणणं नीट समजून घ्यावं एवढा धीर धरणं त्यांना शक्यच होत नाही. आणि आपली परंपरागत संस्कृती सांगते की तुम्ही स्वतःचं म्हणणं जोरसकपणे मांडा आणि इतरांवर प्रभाव पाडा. पण जेव्हा दोनपैकी किमान एक व्यक्ती शांतपणे ऐकून घेते तेव्हा कुठे परस्परांना समजून घेण्याची प्रक्रिया सुरू होत असते. म्हणून संघर्ष आणि मतभेद प्रत्येकात असतात आणि लोकांच्यात अनेक गोष्टी समान असल्या तरी बरेच पैलू भिन्नही असतात. आणि दोन माणसाची विचार पद्धती वेगळी असते आणि आयुष्यातली मूल्य, प्रेरणा आणि उद्देश वेगवेगळे असतात. म्हणून बऱ्याचदा या गोष्टी एकमेकांची स्पर्धा करण्यातही असू शकतात आणि सामाजिकतेही या भेदातून उद्भवतात. आणि ते वाद संघर्ष सोडवण्याची आपल्या समाजाची पद्धत भलतीच असते. आणि जमेल तेवढं आणि शक्य तितकं जिंकत राहा आणि ही जी नाती असते. आणि जर समजून उजळून तडजोड केली तर मग त्यातून पुष्कळ वेळा चांगली निष्पत्ती होते आणि दोघांनाही मान्य होईल
असा मध्यम मार्ग निघण्यासाठी दोघेही आपल्याला भूमिकांचा दुराग्रह बाजूला ठेवतात म्हणून, परंतु कुणालाच यामुळे समाधान लाभत नाही. म्हणून दुराग्रह आणि स्वतःचा वेगळेपणा जपण्याच्या नादात लोक दोघांनाही सोयीस्कर वाटणारं उत्तर बाजूलाच ठेवतात आणि खरं तर समस्येवर रचनात्मक सहयोगाच्या माध्यमातून उपाय शोधता येतो आणि परिणामी दोघांच्याही विचारापेक्षा अधिक सरस उत्तम उपाय गवसू शकतो. म्हणून साचलेपण मानवी स्वभावाच्या चार बाजू असतात: देह, मन, हृदय आणि आत्मा. दोन विचारांमधले हे फरक आणि त्यांचे परिणाम तर पहा. शरीर, समाजात रुजलेली वृत्ती, जीवनशैली सांभाळा. आरोग्यविषयी तक्रारी आणि औषधांनी आणि शस्त्रक्रियांनी दूर राहा. नवीन तत्व, सिद्ध झालेल्या जगमागत्य अशा आरोग्यविषयक तत्वांशी सुसंगत अशी आपली जीवनशैली ठेवा. रोग आणि आजार दूर तुम्ही ठेवले पाहिजे आणि ते दूर ठेवले तर तुमचं शरीर चांगलं राहिलं तर मग तुम्ही नक्कीच जीवनामध्ये पुढे जाल. आणि तुमचं मन हे समाजात रुजलेली वृत्ती आहे. भरपूर टीव्ही बघा, करमणूक, मनोरंजन हे जगण्याचं महत्त्वाचं प्राधान्य आहे. म्हणून नवीन तत्व कसं आहे की भरपूर आणि सखोल वाचन करा. सतत शिकण्याचा ध्यास तुम्ही बाळगला पाहिजे आणि यात तुमच्या मनात रुजलेली जी वृत्ती आहे ना ते तुम्ही काढून टाकली पाहिजे आणि नवीन तत्व तुमच्यासाठी नक्कीच उभं राहील. म्हणून हृदय कसं हवं? नवीन तत्व म्हणून मनापासून ऐका, इतरांची सेवा करा, कारण यातूनच सर्वोच्च समाधान आणि आनंद तुम्हाला मिळत देखील असतो. आणि आत्मा, मग आयुष्यात सांसारिकतेपेक्षा सार्थकता महत्वाची असते आणि त्या अर्थपूर्ण आणि सकारात्मक गोष्टीचा स्रोत हा तत्वांमध्ये आहे आणि नैसर्गिक न्यायाने याचा स्रोत ईश्वरच आहे. आणि अशी माझी वैयक्तिक श्रद्धा देखील नक्कीच आहे. आणि हे आव्हानं आणि तुमच्या स्वतःच्या गरजा हे दोन्ही तुम्ही डोळ्यांसमोर ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला शाश्वत उपाय आणि दिशा गवसेल. आणि समाजात रुजलेली वृत्ती आणि समाजाच्या लोकप्रिय धारणा आणि युगानुयुगे शाश्वत अशी कालातीत तत्व यातला विरोधाभासही स्पष्ट होत जाईल. आणि मी प्रशिक्षण देताना एक प्रश्न नेहमी विचारतो, असं लेखक म्हणतात. तो आता तुम्हाला विचारतोय, मृत्यूशय्येवर असताना किती लोकांना असं वाटले की मी आयुष्यातल्या अनेक थोडा वेळ ऑफिसमध्ये किंवा टीव्ही बघण्यात घालवायला हवा होता? आणि कोणाच्याही मनातून या प्रश्नाचं उकारार्थी उत्तर येणार नाही, कारण या प्रश्नावर लोकांच्या मनात विचार येतात ते त्यांच्या प्रियजनांचे, कुटुंबियांचे आणि ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांचे. म्हणून माझी 19 वर्षाची नात रुमानियातील अनाथ मुलांची सेवा करण्याची तत्पर झाली आणि एका आजारी बाळानं तिला मिठी मारली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने सँड्राला आणि मला पत्र लिहिलं. त्या क्षणी शालनाचा मनोमन निश्चय झाला. मला यापुढे स्वार्थी संकुचित आयुष्य जगायचं नाही. मला माझं आयुष्य सेवेतच व्यतीत करायचं आहे. आणि मी लिहित असताना नक्कीच ते रुमानियाला परत गेली आणि अजूनही तिथेच लोकांची ती सेवा करीत आहेत. म्हणून आपल्या मनामध्ये ती आपली चांगली सेवा ही धारण झाली पाहिजे आणि ते सेवेमागचं कारणही तेवढंच चांगलं राहिलं पाहिजे. म्हणून आतून बाहेर या जगात उत्कृष्ट असं काही अस्तित्वच नाही. मुळे जे योग्य जीवनशैलीपासून वेगळं काढता येईल हे फक्त तुम्ही लक्षात घ्या. गेली 25 वर्ष माझं अनेक प्रकारचे उद्योग क्षेत्र, विद्यापीठ, विवाह संस्था आणि कौटुंबिक संस्था यामध्ये काम सुरू आहे असं डेव्हिड स्टार जॉर्डन म्हणतात. आणि त्यात ती कित्येक माणसे भेटली, ती बाह्य जगात अत्यंत यशस्वी आहेत, पण अंतर्यामी मात्र त्यांचा झगडा सुरू असतो. आणि ते प्रामाणिकपणासाठी, अखंडतेपणासाठी, परिणामकारकतेसाठी आणि इतरांबरोबर निकोप संबंध प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करत असतात. आणि त्यांचे हे प्रश्न कदाचित तुमच्याही ओळखीचे असू शकतील. म्हणून मी माझ्या करिअरमधली गोल्स निश्चित केली आणि पूर्ण सुद्धा केली. म्हणून आज माझं करिअर अत्यंत यशस्वी आहे आणि मला माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात मात्र अपयश आलंय. माझी पत्नी आणि माझी मुलं आता जणू काही अनोळखी त्रयस्थासारखी झाली आहेत आणि मी माझे मूळ ओळख आणि माझ्यासाठी खरंच काय महत्वाचं आहे हे पूर्णपणे विसरलोय. आणि माझ्या लौकिक यशाची किंमत खरं तर एवढी मोठी आहे का? म्हणून मी या वर्षात चक्क 5व्यांदा डाएट सुरू केलाय आणि माझा लठ्ठपणा मला अस्वस्थ करतोय. माझी स्वतःच बदल घडवण्याची खरंच इच्छा आहे आणि मी सगळी माहिती वाचतो, गोल सेटिंग करतो आणि सगळ्या सकारात्मक विचारांनी मनाची तयारी करतो. पण येस, आय कॅन डू इट आणि असं मी स्वतःला सांगत असतो, पण प्रत्यक्षात मी काहीच नाही करत. आणि काही आठवडे जातात आणि मी ध्येयापासून ढळत असतो. म्हणून मित्रांनो, अशी कारणं तुम्हाला भरपूर सापडतील आणि असे भरपूर काही लोक तुम्हाला सांगतील देखील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते वागावं सुद्धा लागेल. म्हणून तुम्ही मनामध्ये कसा विचार करता आणि कसं तुम्ही वागता त्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणून प्राथमिक आणि दुय्यम महानता असते. माझ्या मुलात घडलेला बदल हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता. हा अनुभव माझा अभ्यास आणि यश विषयक सातत्य, माझं संशोधन या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या आणि चित्राचे सगळे तुकडे अचानक जुळल्यावर जरी अरे वा ची भावना निर्माण होते तसं झालं. आणि व्यक्तिमत केंद्रितपणे तिमूल्याचा आपल्यावर किती प्रभाव असतो हे अचानक माझ्या नजरेत भरलं. आणि लहानपणापासून मी जे अनुभवलं होतं त्यातून माझ्या धारणा तयार झाल्या होत्या असं ते लेखक म्हणतात.
आणि जे सत्य म्हणून मला परिचित होतं त्यातून माझ्या ज्या धारणा तयार झाल्या ते मग नक्कीच चांगल्या मार्गाला गेल्या आणि चांगल्या मार्गाला जाऊन त्या धारणा मला आपल्या जीवनामध्ये पुढे घेऊन गेल्या. म्हणून धारणेची भरपूर मोठी शक्ती आहे. म्हणून प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणारी तत्वे अंतर्भूत आहेत आणि खरं तर सवयी असून त्या अत्यंत मूलभूत आहेत आणि चिरस्थायी सुख आणि यश ज्यावर अवलंबून आहे अशी योग्य तत्वे अंगीकारणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पण या 7 सवयी समजून घेण्या अगोदर आपल्याला अधिक आपल्या मनात कोणकोणत्या धारणा आहेत हे समजून घ्यावं लागेल आणि स्वतःत बदल कसे घडून आणायचे हेही पाहावं लागेल. म्हणून चारित्र्यनीती आणि व्यक्तिमत्वाची या दोन्ही सामाजिक धारणा आहेत. आणि पॅराडायम हा शब्द ग्रीक मधून आलाय आणि मुळात ही शास्त्रीय संज्ञा होती. मात्र हा शब्द नमुना, तत्व, समज, गृहीतक आणि संदर्भ चौकटे अर्थात सर्रास वापरला जातो. आणि नक्कीच त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजू शकेल की माणसं कशी वागतात आणि त्यानुसार त्यांचं आयुष्य हे कसं घडत जातं आणि त्या अतिविचाराने किती त्या माणसांच्या मनामधला बदल हा विचार करण्यामुळे होत असतो. म्हणून स्वतःचा दृष्टिकोन बदला आणि आधीची गृहीत बदला. म्हणून वरच्या प्रयोगातली सर्वात मोठी बाब म्हणजे आपले गृहीत, आपल्या धारणा प्रकाशात येणे. आणि शेवटी जेव्हा एखाद्याला मिश्र चित्र दुसऱ्या पद्धतीने दिसतं तेव्हा त्याच्यात तोडून आश्चर्याचा भाव व्यक्त होतो. आणि आधीच समज धारणा जितकी पक्की असली ना तितकंच त्या माणसाकडून येणारी आश्चर्यकारक प्रतिक्रिया ही मोठी जोरदार असते. म्हणून जणू त्यांच्या मनात साक्षात्काराचा काहीतरी नवं गवसल्याचा दिवस हे नक्कीच प्रकाशमान होत असतो. आणि त्यानुसार दिसणं आणि खरंच असणं हे वेगवेगळं असतं. म्हणून लक्षात घ्या, सगळेच धारणातले बदल एका रात्रीत होत नाही. व सवयीमधील माझ्या अनुभवाच्या विरुद्ध स्टँडला आणि मला अनुभव आलेला आमच्या मुलाच्या बाबतीतलं परिवर्तन हे सावकाश, कठीण आणि जाणीवपूर्वक केलेलं होतं असं ते लेखक म्हणतात. आणि आम्ही त्यांच्या बाबतीत धरलेली पहिली वाट ही आमच्या आजवरच्या जडणघडणीतून आणि व्यक्तिकेंद्री मूल्यांतून झालेली होती. आणि पालक म्हणून आमच्या यशाचं मोजमाप आणि आमच्या मूल्यांच्या यशाचं मोजमाप यांच्या मनात खोलवर रुजलेल्या धारणांचा तो परिणाम मात्र नक्कीच होता. म्हणून तुमच्या मित्रांना आणि तुमच्या मुलांना तुम्ही कशी शिकवण देता आणि काय सांगता यावर भरपूर अवलंबून आहे की ते तुमच्याशी कसे वागतील. म्हणून स्वतःच्या समस्या या स्वतः निवडायच्या असतात आणि स्वतः त्यामध्ये बदल घडवून आणायचा असतो. म्हणून शोध घ्या, शोधणं घेणं थांबवू नका. आणि जिथून सुरुवात केली त्याच जागी येऊन पोहोचणं आणि त्याच जागी आपले सारे शोध संपणं हे नक्की आहे. आणि नक्कीच ते तुम्हाला नक्कीच गवसतील आणि त्यामागची कारणंही तुम्हाला नक्कीच सापडतील. म्हणून 7 सवयी एक दृष्टिक्षेप आहे. तुम्ही जे पुन्हा पुन्हा करता ते आपण असतो. आणि उत्कृष्टता ही एक कृती नसून ती सवय मात्र नक्कीच आहे. चारित्र्य म्हणजे आपल्या सवयींची गोळाबेरीज असते. विचार पेरल्यावर कृती उगवेल आणि कृती पेरल्यावर सवय उगवेल. सवय पेरा चारित्र्य उगवेल आणि चारित्र्य पेरा मग भविष्य उगवेल असा सुविचार आहे. आणि सवयी हा आपल्या जीवनाचा फार शक्तिशाली भाग आहे आणि त्या निमित्ताने घडत असतात. म्हणून पुष्कळदा अजाणतेपणी नक्कीच घडणाऱ्या कृती असतात आणि त्यामुळे त्या सतत आपलं चरित्र व्यक्त करत असतात आणि आपली परिणामकारकता ही किंवा अपरिणामकारकता ही घडवत असतात. म्हणून होरेस मान एकदा म्हणाले होते की सवयी या तारखेसारख्या असतात. नक्कीच त्या आपण रोज त्यांचा एक गोप विणत असतो आणि नक्कीच त्या आपल्या लवकरच त्या अभेद्य अतूट बनतात. आणि मला या विधानाचा उत्तरार्थ मान्य नाही, कारण सवयी मोडू शकतात हे मला माहिती आहे, पण सवयी लावता येतात तशा मोडताही येतात. पण ही वरवरची मलमपट्टी नाही हेही मला ठाऊक आहे. आणि यासाठी एक प्रक्रिया आणि नक्कीच बांधिलकी लागते. आणि आपल्यापैकी ज्यांनी अपोलो 11 ही चंद्र मोहीम पाहिली ती पहिली माणसं चंद्रावर चालताना आणि पृथ्वीकडे परतताना पाहून मंत्रमुग्ध झाले होते. आणि त्या खळबळजनक दिवसांचं वर्णन करायचं आजोड सारखी ही विशेषणांनी अपुरी पडतील. पण तिथे पोहोचण्यासाठी आंतरवेळांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रचंड शक्ती भेदून पार जावे लागले होते. आणि 5 लाख मैलांच्या प्रवासातील उड्डाणानंतरच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये, पहिल्या काही मैलामध्ये नंतरच्या काही दिवसात खर्च झालेल्या अधिक शक्ती खर्च झाली होती. म्हणून सवयींमध्ये फार जास्त ओढ, आकर्षण असते. भविष्याची सतत चिंता, अधीरता, दोष बघण्याची वृत्ती आणि स्वार्थीपणा या अशा खोलवर रुजलेल्या सवयी या मानवी परिणामकारकतेला अत्यंत हानिकारक मात्र असतात. आणि त्या मोडण्यासाठी केवळ इच्छाशक्ती आणि जीवनशैलीतील किरकोळ बदल यापेक्षा अधिक काहीतरी लागते. आणि उड्डाण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात हे खरे, पण एकदा का आपण हे गुरुत्वाकर्षण भेदून पलीकडे गेलो की आपलं स्वातंत्र्य एका निराळ्याच उच्चीवर घेतलं जातं. आणि मग कुठल्याही नैसर्गिक शक्तीप्रमाणे नक्कीच गुरुत्वाकर्षण हे आपल्या दिशेने किंवा आपल्या विरुद्ध काम करतं. आणि आपल्या सवयींपैकी काही सवयींची ओढ किंवा ताकद सध्या आपल्याला इच्छित स्थळी जाण्यापासून रोखत असेल, पण आपल्या जगाला एकत्रित बांधून ठेवायचं आणि ग्रहांना त्यांच्या कक्षेत ठेवण्याचं आणि एकूण विश्वाची सुव्यवस्था ठेवण्याचं हे काम हे गुरुत्वाकर्षणच करत असतं.
आणि आपल्या जीवनातील परिणामकारकता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण सवयींची गुरुत्वाकर्षण शक्ती वापरू शकतो. सवय म्हणजे काय? आता आपल्या उद्दिष्टपूर्तीचा ज्ञान, कौशल्य आणि तीव्र इच्छा यांचा सामायिक घटक म्हणजे सवय अशी व्याख्या करू. ज्ञान म्हणजे तांत्विक धारणा, काय आणि का करावं याची मीमांसा म्हणजे ज्ञान आहे, आणि कौशल्य म्हणजे कसं करावं याची मीमांसा आहे. तर तीव्र इच्छा ही प्रेरणा म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्याची तळमळ होय. आणि जीवनात एखादी सवय अंगी बाळगण्यासाठी आपल्याला या तीनही गोष्टी लागतात. माझे सहकारी, माझा जोडीदार, माझी मुलं यांच्या बरोबरच्या संबंधात मी निष्प्रम ठरत असतो. आणि यामागचं कारण मी सतत मला काय वाटतंय, मला काय हवंय हे सांगत असतो. पण इतरांचं म्हणणं मी कधीच ऐकून घेत नाही, आणि लोक व्यवहाराच्या योग्य तत्वांच्या मी शोधच घेतला नाही तर मी ऐकून घ्यायला हवं याचं ज्ञानच मला होणार नाही. आणि इतरांबरोबरच्या परिणामकारक संबंधासाठी मी त्याचं ऐकलं पाहिजे याचं ज्ञान मला झालं तरी कदाचित माझ्याकडे ते कौशल्य नसेल. आणि दुसऱ्या माणसांचं म्हणणं हे मनपूर्वक कसं ऐकून घ्यायचं हे मला माहिती नसेल. परंतु संवादाचं ज्ञान आणि संवाद कौशल्य असणं पुरेसं नाही. पण ऐकण्याची जर मला इच्छा नसेल, तर तळमळ नसेल, तर माझ्या आयुष्यात ही सवय लागणार नाही. आणि सवय निर्माण करण्यासाठी 3 गोष्टींवर काम करावं लागतं. आधी आपल्यासाठी केवळ दिसणं महत्वाचं होतं, पण आता असणं महत्वाचं बनतं. आणि एक उद्भरमूर्ती ही प्रक्रिया आहे, आणि दिसणं बदलताच असणंही बदलतं. ज्ञान, कौशल्य आणि तीव्र तळमळ आत्मसात केल्यास आपण वर्षानुवर्ष पाळलेल्या भ्रामक धारणातून मुक्त होतो. आणि मग आपली परिणामकारकता इतकी वाढते की आपण जणू जुन्या सवयीतून मुक्त होत आपण सीमोल्लंघन करत आहोत. आणि कधी कधी प्रक्रिया क्लेशकारी असते, आणि बदल नेहमी मोठ्या हेतूने प्रेरित झालेला असला पाहिजे. पुढे आपल्याला काय साधायचं आहे याचा विचार करून आत्ता जागरूक झालेली इच्छा मागे सारायची तयारी असली पाहिजे. पण ही प्रक्रिया आनंद देते आणि आपल्या अस्तित्वाला हेतू आणि रचना देते. म्हणून सुखाची व्याख्या निदान काही प्रमाणात कशी करता येते, आणि आपल्याला पुढे काय हवं आहे यासाठी आत्ता काय हवं आहे याचा त्याग करण्याची इच्छा आणि क्षमता म्हणजे सुख आहे. म्हणून ज्ञान म्हणजे काय व का, सवयी म्हणजे म्हटल्या आहेत, कौशल्य म्हणजे कसं करायचं आहे, आणि तळमळ म्हणजे ती फक्त इच्छा आहे. म्हणून परिणामकारक सवयी या आपल्याला अशाच लागू शकतात, आणि परिपक्व बनण्याच्या पायऱ्या आहेत त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. 7 सवयी म्हणजे स्वतंत्र आणि तुकड्या तुकड्यांचा उत्तेजक फॉर्म्युला नाही, आणि विकासाच्या नैसर्गिक नियमांशी सुसंगत राहून व्यक्तिमत्व नक्कीच प्रभाव आणि नातेसंबंधातील परिणामकारकता वाढणारा हा एक वर्धिष्ण व एकसंध मार्ग आहे. आणि क्रमाक्रमाने ते आपल्याला पारावलंबाकडून स्वावलंबनाकडे आणि मग तिथून परस्परावलंबनाकडे एक सातत्याने प्रारब्ध करत असतात. आणि आयुष्य सुरुवातीला आपण पूर्णपणे परावलंबी असतो, आणि इतरांकडून आपलं पालन पोषण रक्षण होतं. आणि पोषण नसतं तर आपण काही तास किंवा फार तर काही दिवसच जगलो असतो. आणि पुढच्या महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये आपण अधिकाधिक स्वावलंबी बनत जातो. आणि शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मग हळूहळू आपण स्वतःची काळजी स्वतः घेण्यास समर्थ बनतो. आणि आपल्याला दिशा मिळते आणि आपण स्वावलंबी होतो. आपली वाट पुढे पुढे होत जाते, आणि तसेच आपण प्रलब्ध होतो. आणि तसं आपल्याला निसर्गातील परवलंबत्वाचे अधिकाधिक भान येत जाते. आणि निसर्गावर आणि समाजावर नक्कीच नियंत्रण ठेवणारी एक पर्यावरणीय प्रणाली आहे. आणि आपल्या असंही लक्षात येतं की निसर्गाप्रमाणेच मानवी जीवनही परावलंबी आहे. आणि लहानपणापासून मोठेपणापर्यंतची आपली वाढ ही निसर्ग नियमानुसार होत असते. आणि या वाढीचे अनेक आयाम असतात. शारीरिकदृष्ट्या पूर्ण वाढ झाल्यावर तशीच भावनिक किंवा मानसिक प्रलब्धता आलीच असेल असे नाही. उलट पक्षी एखाद्या माणसाची शारीरिक परावलंबित्व म्हणजे त्याची मानसिक किंवा भावनिक वाढ पुरेशी झाली नाही असे होय. म्हणून अवलंबित्व या संकल्पनेत तू ही धारणा आहे, आणि तू काळजी माझी घे, आणि तू माझ्या मदतीला धावून ये. तू माझ्यासाठी धावून आला नाहीस, मी तुला दोष देणार. आणि स्वावलंबना म्हणजे मीची धारणा आहे, आणि मी हे करू शकतो, मीचा जबाबदार आहे, आणि मी स्वावलंबी समर्थ आहे, मी निवड करू शकतो. म्हणून असे आपण मीपणाचं नक्कीच आपण घेऊन फिरत असतो. म्हणून मी शारीरिकदृष्ट्या परावलंबी अपंग असतो तर मला तुमच्या मदतीची गरज लागली नसती. आणि मी जर भावनिकदृष्ट्या परावलंबित असतो तर माझं मूल्य आणि सुरक्षेची भावना तुम्ही काय म्हणाल यावरच ठरली असती. पण तुम्हाला मी आवडलं नसतो तर माझा आत्मघात झाला असता. आणि मी बौद्धिकदृष्ट्या परावलंबी असतो तर माझ्या वतीने तुम्हीच विचार करावा, आणि माझ्या आयुष्यातले प्रश्न तुम्ही सोडवावेत असं मला वाटलं असतं. म्हणून मी शारीरिकदृष्ट्या स्वावलंबी असतो तर मी समर्थ असतो, मी मानसिकदृष्ट्या समर्थ असतो तर मी स्वतःचा विचार केला असता, आणि दुर्बोधतेच्या एका पातळीवरून सुबोधतेच्या दुसऱ्या पातळीवर जाऊन शकलो असतो. म्हणून मित्रांनो, स्वावलंबी असण्यात स्वतःचं एक मोठं यश आहे. पण स्वावलंबन हे काही सर्वोच्च यश नाही, तरी देखील
परंपरागत धारणांनी व स्वावलंबनाला जणू सिंहासनावर बसवलाय आणि कितीतरी व्यक्तीचं आणि सामाजिक चळवळीचं स्वावलंबन हे जीवन ध्येय झालेलं आहे. आणि पुष्कळशा सेल्फ हेल्प पुस्तकात नक्कीच प्रेरणादायी साहित्यात स्वावलंबनाला सर्वोच्च महत्त्व देण्यात आलं आहे. आणि त्यामुळे संवादाचं, संघभावनेचं आणि सहकार्याचं महत्त्व नक्कीच कमी झालंय. म्हणून पण सध्या स्वावलंबनाला दिलेलं अधिक महत्त्व ही एक प्रतिक्रियात्मक गोष्ट आहे. आणि परावलंबनातून या तत्वाचा अर्थ पुरेसा न समजल्यानं पुष्कळांना त्यात इतरांवर अवलंबून राहण्याचा वास येतो. आणि म्हणून आपल्याला लोक संसाराचा डाव अर्धवट सोडून जाताना दिसत आहेत आणि मुलांना वाऱ्यावर सोडून जाताना दिसत आहेत आणि सर्व प्रकारच्या कौटुंबिक सामाजिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवताना दिसतात आणि सारं स्वावलंबन नावाच्या चुकीच्या संकल्पनेखाली करताना दिसत आहेत. म्हणून ओझी फेकून देण्याचा, मुक्त होण्याच्या व स्वतःचा मन मांडण्याचा आणि स्वतःच्या गोष्टी करण्याचा या प्रतिक्रियांमधून ठळसपणे समोर येतं ते लोकांच्या स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण नसणं. आणि हे खरं तर मूलभूत अवलंबित्व यासून यापासून पळून जाता येत नाही. कारण हे अवलंबन राहणं बाह्य नसून अंतर्गत असतं. आणि जर इतरांच्या कमकुवतेमुळे आपलं भावित विश्व उद्ध्वस्त होऊन देणं आणि किंवा आपल्या नियंत्रणाबाहेरच्या प्रसंगांमुळे किंवा माणसांमुळे बळी गेल्याची भावना निर्माण होऊन देणं आणि कधी कधी परिस्थितीत बदल घडवण्याची ही गरज असते. परंतु इतरांवर अवलंबून असण्यासाठी समस्या ही वैयक्तिक परिपक्वतेशी संबंधित असते आणि बऱ्याचदा त्याचा बाह्य परिस्थितीची काही संबंध नसतो. आणि एकदा चांगल्या परिस्थिती अपरिपक्वता असू शकते किंवा अवलंबित्वतेही असू शकतं. म्हणून चारित्र्यातील स्वयंसंपूर्णता ही आपल्यावर कुणी कृती करण्याऐवजी स्वतःला काही कृती करण्याची ऊर्जा देते. आणि स्वयंपूर्णता आपल्याला इतर व्यक्ती आणि परिस्थिती यांच्यावर अवलंबनापासून मुक्त करते आणि हे एक मौल्यवान मुक्त करणारे ध्येय आहे. पण परिणामकारक जीवनाचे हे अंतिम ध्येय मात्र नव्हे. स्वतंत्र आणि मुक्त विचार हे नक्कीच परावलंबनासाठी नक्कीच साजेशा नाही. आणि ज्यांना परावलंबन ही संकल्पना कृतीत आणायला जमत नाही असे लोक वैयक्तिकरित्या चांगले उत्पादक असतीलही, पण ते चांगले नेते, संघनायक किंवा संघातील उत्तम सदस्य असणार नाही. म्हणून विवाह, कुटुंब किंवा संस्था यांच्या आद्य आवश्यकतेतून, इथल्या परस्पर सहकार्याच्या गरजेतून ते आलेले नसतात. आणि नैसर्गिक मानवी जीवन हेच मुळी परावलंबी आहे. आणि पूर्णतः स्वतंत्र राहून केवळ एकट्याच्या जीवावर अधिकाधिक परिणामकारकता साध्य करणं म्हणजे गोल्फच्या दांडूचा वापर करून टेनिस खेळण्यासारखा आहे. आणि खरं तर ही हत्यार मुळीच उपयोगाचं नाही. म्हणून परावलंबन ही मात्र एक प्रलब्ध आणि पुढारलेली संकल्पना आहे. आणि मी जर शारीरिकदृष्ट्या परावलंबी असतो तर मग मी स्वयंपूर्ण नक्की सक्षम असतो. पण मी स्वतंत्रपणे कितीही उत्कृष्ट असलो तरी मी एकटा जे करू शकतो त्यापेक्षा कित्येक पट परिणामकारकतामानेही आणि तुम्ही मिळून एकत्र आल्यास साध्य होऊ शकते. म्हणून मी जर भावनिकदृष्ट्या प्रलंबित असेन तर मला स्वतःची किंमत आतूनच कळते. पण त्याच वेळी मला प्रेमाच्या गरजेची, प्रेम देण्याची आणि इतरांकडून प्रेम घेण्याच्या गरजेतूनही जाणीव असते. म्हणून बौद्धिकदृष्ट्या परावलंबी असेन तर माझ्याबरोबर इतरांच्याही उत्कृष्ट विचारांची गरज मला आहे याची मुळातच जाणीव असते. म्हणून मित्रांनो, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज पडत असते आणि म्हणून ती गरज आपण साध्य केली पाहिजे. म्हणून 7वी सवय ही पुनर्नवीकरणाची सवय आहे आणि जीवनाच्या 4 मूलभूत आयामांचा सातत्यपूर्ण आणि संतुलित पुनर्नवीकरणाची सवय ही 7वी सवय ही इतर सवयींना वेढून राहते. जेव्हा तुम्ही अधिकाधिक उच्च प्रलब्धतावर जाता तेव्हा 7वी सवय तुम्हाला उचलून वर नेणारी आणि विकासाचे एक उधळमुखी चक्र निर्माण करणारी आणि सतत सुधारण्याची ही सवय असते. आणि पुढच्या पानावर नक्कीच तुम्हाला हे ऐकायला मिळेल की तुम्हाला चांगल्या गोष्टी या शिकायला मिळतील आणि त्यानुसार तुम्ही भरपूर काही गोष्टी या नक्कीच मान्यही कराल. म्हणून मित्रांनो, परिणामकारकता म्हणजे काय? आता तुम्ही या सवयी या जवळ परिणामकारकतेच्या सवयी आहेत आणि त्या तुमच्या नक्कीच नशिबी असतील तर तुम्ही त्या लावून घेत शिकता आणि त्या सवयी शिकता तेव्हा तुम्हाला फक्त तुमच्यामध्ये जी कमतरता आहे ती कमतरता दिसते आणि ती कमतरता कशी सुधारायची, यामध्ये बदल कसे करायचे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आणि ते बदल तुम्ही जाणून घेऊन शिकायला लागला तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या नक्कीच समजायला लागतील. आणि त्या गोष्टी एकदा तुम्हाला समजायला लागल्या की मग भरपूर काही गोष्टी तुमच्या आयुष्यात हे नवीन निर्माण व्हायला लागतील आणि नवीन गोष्टी तुम्ही समजून घ्यायला सुद्धा लागाल. म्हणून मित्रांनो, एक फक्त तुम्ही जीवनामध्ये साध्य करू शकता की तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवू शकता. आणि स्वामींवर जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो व्यक्ती भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवत असतो आणि भरपूर काही गोष्टी त्याच्या मार्गाने चांगल्या होत असतात आणि तो सर्वांच्या मार्गावर नक्कीच चांगल्या गोष्टी निर्माण करूही शकतो. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जर स्वामी भक्त येत असेल आणि तुम्हाला स्वामी भक्त मिळत असतील तर तुम्ही खूप नशिबान आहेत. कारण स्वामी स्वतः तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी तत्पर आहेत आणि स्वामी तुम्हाला
पुढे घेऊन जाण्यासाठी हे मागून ढकलत आहेत आणि तुम्हाला प्रेरणा देत आहेत. म्हणून फक्त स्वामींची प्रेरणा तुम्ही समजून घ्यायची आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहे हे तुम्ही जाणून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ते जाणून घेत नाही तेव्हा तुम्हाला स्वामींची शक्तीही कळणार नाही आणि स्वामी कसे आहेत आणि कसे आपण स्वामींशी वागले पाहिजे हे तुम्हाला कळू शकणार नाही. म्हणून ते कळण्यासाठी फक्त तुमच्याकडे चांगलं मन असावं लागतं आणि चांगलं मन असलं की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या अगोदरच मिळत असतात आणि त्या अगोदरच तुम्हाला समजूनही जातात. कारण तुमच्याकडे चांगलं मन असलं की तुम्हाला चांगली माणसंही मिळतच जातात आणि प्रत्येक माणसाला या चांगल्या मनाची माणसं मिळणं हे देखील भाग्याची गोष्ट आहे. आणि ती भाग्याची गोष्ट आपल्याला फक्त स्वामींच्या दर्शनाने आणि स्वामींच्या नक्कीच चांगल्या कृतीने मिळू शकते. आणि ती कृती फक्त आपण मनापासून केली पाहिजे आणि मनापासून ती कृती केल्याने आपल्यालाही स्वामी मनापासून चांगले आशीर्वाद देतात. आणि स्वामींना आपण नक्कीच आतुरतेने जेव्हा हाक घालतो तेव्हा स्वामी आपल्या मदतीसाठी नक्कीच येतात. म्हणून मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ इथेच आपण संपूया आणि तुमच्या आवडत्या मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.